तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका परत नवीन ब्लॉगमध्ये. आज आज आपण पहिले शेतात जाणार, शेतातले कामं करायचेच आहेत. आज पहिले आजी चालचं आपल्याला जनावरांचं चारा पाणी करायचंय. त्याच्यानंतर शेतात पाणी द्यायचं काम करायचंय, दोन्हीकडे पण, इकडं आणि तिकडं दोन्ही शेतात. तर आज आपण शेतात जाणारच आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, कसं होतंय कसं नाही बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या, आणि ब्लॉग कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण इथं म्हशी चारायला आलो होतो. हे बघा, इथं म्हशी चरू राहिल्यात आणि मला काय सापडलंय बघा, कवटी कशाची तरी. बघा, तुम्हाला कशाची वाटते सांगा मला कमेंटमध्ये. आणि एकदम ठिसूळ झाली आहे बघा, आदळले की त्याचे दात बीत पडून राहिलेत. कशाची कवटी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, कशाची काय माहित नाही, मला तर काय अंदाजच नाही. आणि ठिसूळ झालेली पूर्ण, काय समजत नाही. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये कशाची काय. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालंय सगळं आपलं, जनावरांचा चारा बिरा. आणि आता इकडं आलोय वायर टाकायला. वायर टाकून आखडी जोडू, इकडे वरती तार आहे तर दाखवतो, आणि मग मोटर चालू करायची. लई कष्ट येतं, काय करता, शेती करायची म्हणल्यावर. आणि पावसाची भरपूर गरज आहे सध्या, तर पाऊस पडा ना. पाणी शिरलं फार पेटीत. एवढा पाऊस झालाय जोरात. लय ऊन पडले. लय बेकार ऊन आहे. इथं समोर वायरी दिसत असतील, वरती पोलाचे तिथं आकडे टाकायचे. इथं वायरी आणून ठेवल्यात. काका येऊ राहिलेत बघा. कुठे गेले, आलेत. तिकडून वायर टाकली ती, आणि तिकडून काय आपल्याकडे मोठा बांबू नाही वरती आकडे टाकायला. त्याच्यामुळे परत इकडून गोल फिरवून सगळी वायर आणली, इकडून मधून घेतली. आता तिथं बांधा असल्यामुळं हाईट कमी लागते वरती टाकायला. पाऊस आला असता तर पाणी द्यायची गरज नव्हती, पण पाऊस नाही आला त्याच्यामुळे पाणी द्यावं लागतंय. बसला नाही. काय आणले? काही काम नाही ते, तेच बघायचे केलाय कुठं ना पण आता काय. म्हणून चालू करायची ती, मग कुठं जात काय करा. तर आता मोटर चालू झालेली, 1 तास प्रयत्नानंतर भारी वाटलं. चालू तरी झाली. पाणी देऊन घेऊ गवताला आपल्या, बघू. मोकर वायर आणि त्या अथरण्याला 1-1.5-2 तास तर लागलेच असणार आहे. मोटर चालू झाली त्याच्यातच समाधान आहे आपलं, काय विषय. पद्धतीने पाणी चालू आहे आता, इथून येत आहे, इकडे चालू आहे. सोडून दिलंय, सावलीत बसू आपण, भरपूर आहे त्याच्यामुळं.
मित्रांनो, वरती चालू आहे आपला नांगर. वावराला नांगर राहिलेत आणि खाली पाणी चालू आहे. वरती गेलो दाखवतो, नांगर चालू आहे. आत्ताच नांगरवाला आलाय ट्रॅक्टर घेऊन. नांगर चालू आहे, खाली पाणी पाणी पण थोडं राहिलंय आता, आणि मग आपल्याला जायचं. हे बघा मित्रांनो, आता वरती नांगर वगैरे चालू आहे, पाणी पण चालू आहे, आणि इथं गवत तोडून आणून टाकू राहिलोय. जनावरांना चारा लागेल, संध्याकाळी कुट्टी करावं लागेल, त्याच्यासाठी इथून गवत काढून आणतोय. बघा इथं आपलं वावर, इथून आणि इथं आणून टाकतोय. दोरीन बांधून घरी न्यावं लागेल, आणि वरती पण पाणी वगैरे चालू आहे. तर आता थोड्या वेळाने जायचं आहे आपल्याला घरी. व्लॉग कसा वाटला कसा नाही सांगा आपल्याला. अजून पुढं व्लॉग घेता आला तर घेऊ, नाही तर आपण हा व्लॉग इथंच एंड करणार आहे.